नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण गेल्या वेळी करटुल्याचा व्हिडिओ केला होता। त्यात शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी जे स्ट्रॉबेरीची लागवड केली होती आणि या वर्षी सुद्धा पुढच्या हंगामामध्ये ते स्ट्रॉबेरीची लागवड करणार आहेत। गेल्या वर्षी त्यांनी रोप हे बाहेरून आणले होते। या वर्षी त्यांनी नवीन प्रयोग केलेला आहे की त्याची जी रोपे आहेत ते स्वतःच तयार करून ते आपल्या आता गटामार्फत आपल्या सर्व शेतकऱ्यांना ते उपलब्ध करून देणार आहेत। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हे नेमकं कसं केलंय। या सगळ्या बाबीची आपण त्यांच्याकडूनच माहिती घेऊया। नमस्कार। नमस्कार। आम्ही जय बिरसा मुंडा शेतकरी गटामार्फत गेल्या वर्षी आमच्या कळमनुरी तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी के.एम. जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली 10 गुंठ्यावरती एक प्रायोगिक तत्वावरती स्ट्रॉबेरीची लागवड केली होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वाई या ठिकाणावरून स्ट्रॉबेरीची रोपं उपलब्ध केली आणि तिथून आणून लागवड केली आणि त्याचं चांगल्या प्रकारे उत्पादन झालं, चांगल्या प्रकारे नफा मिळाला। या कारणाने जे रोपं आपण त्या ठिकाणाहून आणतोय तर जी मिळालेली रोपं आहेत ती निरोगी आहेत का नाही याची आपल्याला जांच करणं आणि तिथं गेल्याच्या नंतर निरोगी रोपं भेटणं आपल्याला बऱ्याच म्हणजे नवीन शेतकऱ्यांना फार कठीण जाते। तर याच कारणास्तव आम्ही यावर्षी डायरेक्टली मदर प्लांट आणलेले आहेत आणि स्वतःच आम्ही ही नर्सरी तयार केलेली आहे। याच्यापासून आम्ही स्ट्रॉबेरीची रोपं उपलब्ध करून देणार आहोत आपल्या शेतकऱ्यांना आणि सध्या आम्ही हे प्रायोगिक तत्वावरती करून बघत आहोत। तर ही जे मदर प्लांट आहेत हे मदर प्लांट इजिप्तवरनं वाईला येतात आणि तिथून आम्ही एका शेतकऱ्यांच्या मार्फत वाईवरनं या ठिकाणी आणलेले आहेत। आम्ही जूनच्या 23 तारखेला याची लागवड केलेली आहे। जी आपण मदर प्लांट आणतो ते मदर प्लांट आणल्याच्या नंतर त्याचे साधारणतः 1 महिन्याच्या नंतर त्याची रनर पडायला सुरुवात होती। तर जे रनर पडत असतात मदर प्लांटपासनं हे बेबी प्लांट जे आहेत म्हणजे छोटे छोटे असे रोपं आपल्याला भेटतात। एका रनरपासून हे रोप तयार झाल्याच्या नंतर छोट्याशा पिन मार्फत हे पिशवीमध्ये टाकायचं असतं आणि हे रोप तयार झाल्याच्या नंतर याच्यापासून दुसरा समोर जे निघते ते आपण या ठिकाणी हे करू शकतो। म्हणजे साधारणतः एका मदर प्लांटपासून आपल्याला एक 35 ते 40 रोपं आपल्याला तयार होतात। तर ही प्रायोगिक तत्वावरती जे आम्ही या सीझनमध्ये करटुल्याची शेती केली, परंतु आता पुढच्या सीझनसाठी प्रायोगिक तत्वावरती हे आम्ही करून बघितलेलं आहे। नक्कीच यामध्ये पण आम्ही सक्सेस होईल अशी आशा आहे। तर मित्रांनो, मागच्या वर्षी त्यांनी यशस्वीपणे स्ट्रॉबेरीची लागवड केली आणि या पावसाळ्यामध्ये त्यांनी आता करटुल्याची लागवड आहे आणि आता पुढच्या सीझनमध्ये हे स्ट्रॉबेरीची लागवड करण्यासाठी रोपे स्वतः तयार करत आहेत। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद।